नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय जो पेपर झालेला होता शिपाई आणि क्लर्कचा, त्या संबंधित थोडक्यात माहिती घेणार आहोत। कटअप कितीपर्यंत लागू शकतो, चला मग मित्रांनो आपण स्टार्ट करू। मागच्या वर्षी जो क्लर्कचा पेपर झालेला होता मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 65 मार्क होते अशाच विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी बोलवण्यात आलेलं होतं, त्यामुळे त्याने 65चा कटअप लावलेला होता। ह्यावेळेस पण मित्रांनो 65 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे अशाच विद्यार्थ्यांना ते बोलवण्यात येणार आहे टायपिंगसाठी। आणि शिपाईसाठी 23 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे त्यांनाच बोलवण्यात येणार आहे। आजच क्लर्कची आन्सर की आलेली आहे मित्रांनो, एकदा तुम्ही वेबसाईटला जाऊन चेक करा। आणि शिपाईसाठी 23 प्लस जे विद्यार्थी असेल आपल्याला चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे। मित्रांनो नाराज व्हायची गरज नाही, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या पण जागा निघणार आहे, तेव्हा तुम्ही हा जे 23 प्लस आहे ह्याचा स्कोर तुम्ही वाढू शकता। आणि अभ्यास नक्की चांगला करा का पुढच्या वर्षी आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळालेले अशा विद्यार्थ्यांसाठी।